मनीषा जाधव मृत्यू प्रकरण, आरोपीला तात्काळ अटक करा अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा। मनीषा अर्जुन जाधव यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत शेगणे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले। निवेदनानुसार 5 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास सांगली रोडवरील मानकापुरी हॉस्पिटलजवळ रस्ता ओलांडत असताना मनीषा अर्जुन जाधव यांना भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली। या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आणि उपचारादरम्यान 10 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला। या घटनेला अनेक दिवस उलटूनही संबंधित आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अपयश आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। गांधी चौक पोलीस ठाण्यात याबाबत विचारणा केली असता शहरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने आरोपीचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र अपघात स्थळापासून विश्रामबाग चौकापर्यंत शासनाचे अनेक सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध असून त्यांचे फुटेज तपासले जात नसल्याने पोलीस आरोपीला वाचवत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त करण्यात येते आहे। मृत मनीषा जाधव यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांचे पती गंभीर आजाराने त्रस्त आहेत, तसेच 2 लहान मुली शिक्षण घेत आहेत। कुटुंबातील कमावती व्यक्ती गेल्याने संपूर्ण कुटुंबावर आर्थिक संकट ओढवला। या प्रकरणाचा तपास सायबर शाखेकडे वर्ग करून आरोपीचा तातडीने शोध घ्यावा, त्याला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाईसह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी समितीने केली। या संदर्भात 22 जुलैपर्यंत आरोपीला अटक करून गुन्हा दाखल न झाल्यास अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं मिरज येथील DYSP कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आले। या निवेदनावर सूर्यकांत शेगणे, लतिका शेगणे, राहुल जाधव, उदय कांबळे, स्वाती जाधव, सुजाता इंगळे, मोहम्मद शेख, बिस्मिल्ला शेख, गजानन पुणेकर, हेमा कदम, यश पाटील, प्रेम देसाई, कुमार रावळ, गंगाधर तोडकर, सुप्रिया तोडकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। चौकी पोलीस स्टेशनला नोंद आहे। आज आम्ही या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री कुलकर्णी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आम्ही तात्काळ या बाबतीत योग्य ती पावलं उचलतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। मी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष सूर्यकांत शेगणे बोलतोय। दिनांक 5 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6:23 वंटमोरे कॉर्नर या ठिकाणी मनीषा अर्जुन जाधव या महिलेला अज्ञात 2 व्हीलरवाल्यांनी उडवले। दरम्यान उपचार सुरू असताना संबंधित स्त्रीचे निधन झाले, परंतु कॅमेरे बंद आहेत त्यामुळे आरोपी सापडत नाही असं पोलीस खात्याचं म्हणणं आहे। गेली 8-9 दिवस झालं आम्ही स्वतःहून सगळे त्या विभागातले कॅमेरे चेक करतोय, पण पोलीस काही समोर यायला तयार नाही आहेत। ते फुटेज चेक करायला तयार नाहीत। आम्हाला सांगतात आम्ही सिद्धिविनायक हॉस्पिटलपर्यंत बघितलेलो आहे, आम्हाला काही क्ल्यू मिळत नाही आणि जर आरोपी सापडला नाही तर आम्ही फाईल क्लोज करेन असं त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं जात आहे। हे कितपत योग्य आहे? एखाद्याच्या घरातली व्यक्ती या अपघातामध्ये मरण पावते आणि तुम्ही आम्ही फाईल क्लोज करणार म्हणून उत्तर देत आहे, हे योग्य नाही आहे। संबंधित महिलेच्या घरात आत्ता काम करणारी अशी कुठलीही व्यक्ती नाही आहे। तिचे जे पती आहेत ते पॅरालिस या आजारानं अंथरुणाला खिळून आहेत। 2 लहान मुले आहेत, त्या शिक्षण घेत आहेत। कमावणारीच व्यक्ती या अपघातामध्ये मरण पावल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड मोठी त्यांची हानी झालेली आहे आणि दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। आमचे अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीची मागणी आहे, येत्या 22 जुलैपर्यंत संबंधित आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा पुढील कोणत्याही क्षणी या मिरज शहर पोलीस स्टेशनच्या दारामध्ये आमरण उपोषण केले जाईल। या प्रकरणामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा हे लक्ष ठेवून आहेत। त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे जर होत नसेल तर सांगा, मीही मिरजेत यायला तयार आहे आणि कसा न्याय मिळत नाही ते माझं मी आल्यानंतर तिथेच बघतो। त्यामुळं आमच्या विनंतीचा विचार करून पोलिसांनी त्वरित आरोपीला अटक करावी अशी आमची इच्छा आहे, विनंती आहे, भावना आहे।